मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे. ज्या वेळेला परवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी गेलो होतो त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो ती मतपेटी आहे गोकुळमध्ये, ती मतपेटी उडूया, तुमची 4 माणसं द्या, आमची 4 माणसं द्या, तरी कुणाला मत टाकलेलं ते दिसून येते त्याच्यात. कारण तुम्ही या मताला जाता तर एक लिस्ट असते, एक अनिल पाटील, मग त्याची सही घेतात पुढं आणि त्याचा नंबर मताचा तो असतो त्याच्या पुढं, त्या मत नंबर आहेत त्याच्यावर ओळखलं जाईल. तर असे करण्याची आपली प्रवृत्ती नाही. जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला कधी शिकवण आमच्याकडे वडीलदादांनी शिकवलेली नाही. राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वासार्हता कशी असावी याचं दुसरं नाव असं दुसरीबाई. काम करून दाखवा ना. आता नगरपालिकेचे जे काम आहे ते करून दाखवा. इथं काय खूप सगळं काय प्रदर्शन आहे. मी संजय बाबा संभाजी गाडगे एकत्र बसू आणि आम्ही चर्चा करू. बघा छोटी बुरगुडच्या लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे, मागितलं की त्याला देणार काय. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण सिंह पाटील तिकडे गेलेले आहेत, ते आले की आपण मत त्याला शेवटी लोकांनी काय केलेलं आहे आपण शक्य ते सगळी मदत करू. आपला स्वभावच नाही ना. ठीक आहे चालायचं. विजयानंतर हे असे मनोगत येणार ते निधी आणि विधीवर असे राजकारण होत नाही. काय तर आता दोघांनी सांगितलं काय तर चुकलंय आमचं, आम्ही आत्मपरीक्षण करू, चूक सुधारू. शेवटी निवडणूक असते ना. आता याच्यात एक चित्र विचित्र असं झालं, जी नसलेली आमच्याकडे आली आणि असलेली गेली, म्हणजे या निवडणुकीत समीकरण पूर्ण बदलून गेलं ना. तो युतीचा असणार आहे, त्यामुळे त्याचा आता अन्वयार्थ लगेच लागणार नाही. थोडस दोघं सगळी बसून काढतील. जनतेच्या विरोधी करणार असतील किंवा पारदर्शी कारभार करणार नसतील तर कडाडून विरोध करतील. आता 4 जण आलेले आहेत, राजू आमते, बजरंग सोनुले, चौगले वहिनी, राजीगरे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.